स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जो या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आज जे काही शिकणार आहात या ठिकाणी, तर तुम्ही घेणार आहात आपल्या मित्रांसोबत मजा, आपल्या नातेवाईकांसोबत किंवा आपले आई वडील असतील, भाऊ बहीण असतील यांच्यासोबत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजनही होणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या गणित तर शिकायचे, मग ते अध्ययन करून शिकता येईल. त्याचप्रमाणे मनोरंजनही आपल्याला करायचे, मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला गणित शिकता येतं. गणित फक्त शिकायचे, मग माध्यम कोणतं का असेना. थोडंसं विरंगुळाही पाहिजे आणि म्हणून काही गमती जमती आपल्याला नक्कीच माहिती पाहिजेत, की जेणेकरून आपण अधूनमधून थोडंसं मनोरंजन आपलं स्वतःचं करू शकतो, थोडा आपला मूड आपण चेंज करू शकतो. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. काय करायचंय पहा. मी तर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ओळखायची आहे समोरच्याची जन्मतारीख किंवा त्याचा वाढदिवस. मग हे ओळखण्यासाठी, ही तुम्हाला मजा घेण्यासाठी, पुढच्याला थोडंसं हे सिक्रेट सांगण्यासाठी, की हे सिक्रेट तुम्हाला कसं माहिती आहे त्यालाही उत्सुकता लागणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्याला काही प्रॅक्टिकल द्यायचे. मग ते प्रॅक्टिकल कोणतं आहे नेमकं? तर ते प्रॅक्टिकल हे आहे. तुम्ही तुमच्या मित्राला हे मुद्दे, हे पॉइंट्स सांगणार आहे आणि तो याप्रमाणे कृती करणार आहे. मग तो ही कृती एकदा कागद पेन घेऊन करेल, एकदा तुम्ही त्याला कागद पेन घ्यायला सांगा किंवा त्याच्याजवळ मोबाईल असेल तर मोबाईलवर त्याला हे कॅल्क्युलेशन करायला सांगा. आणि फायनली तो जे या ठिकाणी आन्सर काढणार आहे, फायनली हे सगळं झाल्याच्या नंतर ते त्याला विचारा आणि मग त्या आन्सर मधून तुम्ही त्याला त्याची जन्मतारीख किंवा त्याचा वाढदिवस कसे सांगणार आहात, काय त्याची ट्रिक आहे ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आता असं गृहीत धरा की तुमच्या समजा तुम्ही तुमच्या मित्रासोबत ही मजा करत आहात आणि मग तुमच्या मित्राची जन्मतारीख ही त्यालाच माहिती आहे असं गृहीत धरा. ती जन्मतारीख आहे समजा 15 ऑक्टोबर. वर्ष काय असेल ते असेल, 15 ऑक्टोबर ही जन्मतारीख आहे आणि समजा तुम्हाला ही माहीत नाहीये. आता आपल्याला आन्सर शेवटी तुम्हाला उत्तर काढायचे 15 ऑक्टोबर, तुम्हाला उत्तर काढायचे त्याला सांगायचे कधी शेवटी. आता त्याची जन्मतारीख आहे 15 ऑक्टोबर हे त्याला माहिती तर आहेच. मग कागदावर तुम्ही त्याला ही सगळी क्रिया करायला लावणार किंवा मोबाईलवर ही क्रिया करायला तुम्ही त्याला सांगणार आहात. मग हे मुद्दे एकाखाली एक वाचून दाखवत असताना तो जी काही कृती करणार आहे ती कृती मी तुम्हाला इथे फळ्यावर करून दाखवत आहे. तर आता मी जे हे काही कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणार आहे, तर जणू काही तुमचा एक मित्रच हे कॅल्क्युलेशन करत आहे आणि तुम्ही हे मुद्दे वाचून दाखवत आहात कोणला? मला. थोडा वेळ असं तुम्हाला गृहीत धरायचे. तर चला आपण क्रिया सुरू करूया. पहिला जो या ठिकाणी मुद्दा आहे महिन्यांची संख्या. तुम्ही सांगणार आहात तुमच्या मित्राला तुझी जी काही जन्मतारीख आहे त्यातील फक्त महिन्यांची संख्या या ठिकाणी लिह. ही महिन्यांची संख्या म्हणजे काय? जर त्या मित्राचा जन्म जानेवारी महिन्यात झाला असेल तर या ठिकाणी येईल 1. त्याचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला असेल तर या ठिकाणी येईल 2. त्याचा जन्म जून महिन्यात झाला असेल तर या ठिकाणी येईल 6. याप्रमाणे आता मित्राचा जन्म झालेला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, येते लक्षामध्ये. त्याची जन्मतारीख आहे 15 ऑक्टोबर म्हणजे 15-10. मग ऑक्टोबरचा महिना किंवा त्या महिन्याची संख्या आहे आपली 10. त्याचा जन्म आहे 15 ऑक्टोबरचा, हे लक्षात घ्या. म्हणून तो या ठिकाणी महिन्यांच्या संख्येमध्ये लिहिल 10. पुढे तुम्ही त्याला सांगणार आहात उत्तर दुप्पट करा. 10ची दुप्पट करायची, 10ची दुप्पट 20 येईल. पुढचा पॉइंट आहे तुम्ही त्याला सांगणार आहात त्यात 5 मिळवा. या उत्तरात 5 मिळवायचे. 20 मध्ये 5 मिळवले झाले 25. पुढे तुम्ही त्याला सांगणार आहात त्याला 5 ने गुणा. या 25 ला 5 ने गुणायचंय. 25 5 125. पुढे तुम्ही त्याला सांगणार आहात उत्तरानंतर 0 लिहा. तुझं जे बी काही उत्तर आलं असेल त्याच्यावर 0 टाक असं तुम्ही त्याला सांगणार आहात. मग याच्यावर चला आपण 0 टाकूया. 125 वर 0 टाकला 1250. पुढे तुम्ही त्याला फायनली सांगणार आहात, शेवटचा मुद्दा राहिलाय, की आलेल्या ह्या उत्तरामध्ये जन्मतारीख मिळवा. जन्मतारीख कोणती? महिने जर आपण विचारात घेतले 10, ही जन्मतारीख 15. हे 15 त्याला याच्यामध्ये मिळवायला सांगायचे. आता तुम्हाला माहित नाही त्याची जन्मतारीख किती, पण त्याला सांगायचे की तुझा जो काही जन्म दिनांक आहे, जन्मसंख्या
तर ती त्याच्यामध्ये मिळव. तर हे 15 त्याला आपल्याला मिळवायला सांगायचे. मग 1250 मध्ये 15 मिळवली, झाले 1265. येते लक्षामध्ये. तुम्हाला आता त्याचं सगळं कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याला उत्तर विचारायचं. हे उत्तर तुम्हाला माहित नाही, हे त्याने कागदावर केलं असेल किंवा मोबाईलवर केलं असेल. मग तो तुम्हाला उत्तर सांगणार आहे 1265. आता हे उत्तर तुमच्यापर्यंत आलंय. आता काम सुरू झालं तुमचं. तुम्हाला त्याचा हा जन्मदिनांक ओळखून दाखवायचा आहे 15 ऑक्टोबर किंवा 15/10. हे उत्तर तुम्हाला त्याला काढून दाखवायचं यापासून. तर कसं काढणार आहात तुम्ही उत्तर, त्याची ट्रिक मी तुम्हाला आता सांगतो. चला 1265 काय करायचंय, इथे आलेल्या उत्तराचे 2 समान भाग तुम्हाला करायचे आहेत. कारण तुम्ही आता काम तुमचं सुरू झाले, मित्राचं काम संपले. आता आलेल्या उत्तराचे तुम्हाला 2 समान भाग करायचे. त्या 2 समान भागामध्ये उजवीकडचा भाग हा 2 अंकी असणार आहे. 2 अंकी नेहमी असेल, हे लक्षात घ्या. इकडच्या भागामध्ये नेहमी 2 अंक पाहिजे. मग इकडे 1 अंक असला तरी चालतो किंवा 2 अंक असले तरी चालतील. 2 अंक किंवा 1 अंक, 1 अंक पण चालेल, पण इकडे मात्र कंपल्सरी 2 अंक पाहिजे, हे लक्षात घ्या. आता या इकडच्या 2 अंकामधून तुम्हाला वजा करायचे 50. पहा मी थोडस मोठं लिहितो. तर इकडे तुम्हाला वजा करायचे 50. कंपल्सरी 50 वजा करायचे प्रत्येक वेळेला. आता पहा 65 मधून 50 वजा केले, आले 15. मग इकडे काय करायचंय, इकडे तुम्हाला कंपल्सरी 2च वजा करायचे, हे लक्षात ठेवायचं. इकडे आपण वजा 2 केले, आले 10. आता उत्तर आलंय का ते पहा. तुमच्या मित्राचा जन्मदिनांक होता 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर उत्तर आलंय का हे पाहाल. 15 ऑक्टोबर. डावीकडची संख्या नेहमी महिने दाखवणार आहे आणि उजवीकडची संख्या नेहमी दिवस दाखवणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही उत्तर सांगताना त्याला सांगणार आहात 15 ऑक्टोबर किंवा 15/10. आणि मला पूर्ण खात्री तुमचे उत्तर ऐकून मित्र नक्कीच आश्चर्यचकित होणार आहे. त्यालाही उत्सुकता लागणार आहे, अरे बाबा मला सांग ना सांग ना सांग ना. आणि तुम्ही तेवढी त्याची मजा अजून घेऊ शकता. आणि मला तर खात्री आहे तुमचा मित्र म्हटल्यानंतर तुम्ही तर त्याला नक्की हे सिक्रेट सांगणारच आहात, बरोबर आहे की नाही. कोणत्याही प्रकारचं त्याला आमिष न दाखवता, कोणत्याही प्रकारचं प्रलोभन न दाखवता, अगदी आपला मित्र म्हटल्यानंतर या बाकीच्या गोष्टी तर अजिबात नको. बस थोड्या वेळ फक्त मजा घ्यायची, पण त्याला हे सिक्रेट नक्की सांगायचं. येते लक्षामध्ये. तर अशाच प्रकारची मजा तुम्ही आपल्या भाऊ बहीण असतील, आई वडील असतील, नातेवाईक असतील यांच्यासोबत करू शकता. कॅल्क्युलेशनचे पण थोडीशी आपली प्रॅक्टिस होते, मनोरंजन होतं आणि सोबत आपण मॅथही शिकत असतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचा पुन्हा एकदा एखादा नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.